डॉक्टर, आजकाल बऱ्याच महिला पिंपल्स, केस गळणे आणि थकव्याने त्रस्त आहेत. ही सगळी हॉर्मोनल इम्बॅलन्सची लक्षणं आहेत का? अगदी बरोबर. आयुर्वेदानुसार त्रिदोषांच्या असंतुलनामुळे ही सगळी लक्षणं दिसतात. पित्त वाढल्यामुळे पिंपल्स येतात, वात वाढल्यामुळे केस गळतात आणि वात आणि कफ दोन्ही दोष वाढले की शरीरामध्ये थकवा यायला लागतो. आधुनिक वैद्यकीय भाषेमध्ये याला हॉर्मोनल इम्बॅलन्स असं संबोधलं जातं. या समस्येचे काय उपाय आहेत? दिनचर्येत संतुलन, व्यायाम आणि आहारामध्ये सुधारणा करण्याबरोबरच आयुर्वेदामध्ये अशा वनस्पती आहे ज्याच्यामुळे हा हॉर्मोनल इम्बॅलन्स नीट होऊ शकतो. कोणत्या औषधी वनस्पती यात विशेषतः उपयुक्त आहेत? कुमारी त्वचेसाठी, शतावरी हॉर्मोन्ससाठी, लोध्र आणि अशोक गर्भाशय बळकट करतात, मुलेठी आणि धान्य ताण कमी करतात, दारू हळद त्वचा उजळवते, बीट रूट लोह प्रदान करते, नागकेशर हॉर्मोन संतुलित करायला मदत करते आणि आवळा रोगप्रतिकारशक्ती वाढवतो. याचा काढा घरी बनवता येईल? होय, पण 15 औषधी वनस्पतींचे मिश्रण बनवणे सोपे नाही. योग्य प्रमाण आणि शुद्धता महत्त्वाची आहे आणि व्यस्त जीवनात इतका वेळ कुठे? म्हणून मी संदूक फेमवेदा ज्यूसचा सल्ला देते. यामध्ये या सर्व औषधी वनस्पती योग्य प्रमाणात आहेत. आयुष आणि GMP प्रमाणित आहेत. ॲलोपॅथिक औषधांसोबतही घेता येतात. रोज सकाळ संध्याकाळ जेवणाच्या 30 मिनिटे आधी 30 मिली ज्यूस 30 मिली पाण्यासोबत घ्यायचं आहे. 6 ते 8 आठवड्यांमध्ये फरक दिसायला लागतो. तुमच्या हॉर्मोनल इम्बॅलन्सच्या समस्येवर नैसर्गिक उपाय करा. आजच ऑर्डर करा संदूक फेमवेदा ज्यूस.